पावसाची मजा 100% वाढवते ही रेसिपी। माझ्या मुली मस्त बाल्कनीत बसलेल्या आहेत आणि ही रेसिपी जी मी बनवली आहे ती खात आहेत। तुम्हाला पण अशीच खायची आणि पावसाची मजा जर घ्यायची आहे तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा। अगदी झटपट बनते, चीजी, चटपटा आणि टेस्टी अशी। तर ही रेसिपी कशी बनवली ते समोर आपण व्हिडिओत बघूया। त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात पहिले आपल्याला लसूण पाहिजे। लसूण कुटून घ्यायचे। तुम्ही कुटण्याऐवजी तुम्ही त्याची पेस्टसुद्धा करून घेऊ शकता। मी इथे कुटून घेतलेले आहेत। तर याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यात टाकलेलं आहे बटर। तुम्ही बटरऐवजी तूपसुद्धा घालू शकता किंवा तेलसुद्धा घालू शकता। बटर घालायचं आहे। बटर सॉल्टेड अनसॉल्टेड तुम्ही वापरू शकता, त्यानुसार आपण मिठाचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ। आता बटर छान तापलेलं आहे, त्यात हे जे कुटलेलं लसूण आहे ते घातलेलं आहे। तुम्ही लसणाची पेस्टसुद्धा घालू शकता, कुटणं आवश्यक नाही आहे, पण कुटल्यामुळे छान असा फ्लेवर येतो। मला आवडते म्हणून मी घातलेलं आहे। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही पेस्ट घाला, पण नक्की लसूण घाला। तर याला थोडंसं हलकंसं ब्राऊन होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। छान ब्राऊन झालेले आहेत। आता यात मसाले घालायचे आहे। तर मसाल्यामध्ये मिठाचं प्रमाण अगदी थोडं घालायचं आहे, कारण की आपले जे चिप्स असतात ते पण सॉल्टी असतात, त्यामुळे कमी घालायचं आहे। तिखट रंगासाठी पिझ्झा सीझनिंग, चिली फ्लेक्स आणि पेरी पेरी मसाला हे सर्व आपल्याला यात घालून घ्यायचे एकत्र। गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची, त्यानंतरच हे मसाले घालायचे, नाहीतर मसाले करपण्याची भीती असते। तर मसाले घालून घेतलेले आहे। गॅसची फ्लेम मी आधीच बंद केली होती आणि आता छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। याला आता असं राहू द्यायचं। आता आपण दुसरं एक भांडं घ्यायचे छान मोठं, ज्यात पूर्ण आपले चिप्स मावेल एवढं मोठं भांडं घ्यायचं। त्यात आपल्याला क्रीम घालायची। आमच्याकडे लाईन नव्हती म्हणून क्रीम थोडी पातळ झालेली आहे, नाहीतर क्रीम घेतलेली आहे बघा। इथे मी क्रीम घेतलेली आहे, थोडी क्रीम घातली, जेवढी लागेल तेवढी घालायची आहे। तर इथे मी फक्त वाटीभर क्रीम घातलेली आहे। त्यात मस्त कोथिंबीर कापून घातलेला आहे, मस्त हिरवागार, आणि जो मसाला आपण परतून घेतला होता ते सर्व मसाले, लसूण वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे। छान मिक्स करायचं, मस्त असं झटपट बनते आणि खायला तर खूपच टेस्टी लागते। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे। एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत। तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। तर आणि हो, आजची जर रेसिपी आहे तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही कुठल्या शहरातून ही रेसिपी बघताय ते मला नक्की कळवा। तर इथे सगळे मसाले मिक्स झाले। त्यानंतर इथे मी चिप्सचं एक अख्खं पॅकेट घातलेलं आहे आणि छान आता आपल्याला इथे चमच्याने फिरवून मिक्स होणार नाही, म्हणून हाताने मस्तपैकी सर्व चिप्सला हे जे मॅरिनेशन केलेलं आपण जे मसाला बनवलेला तो लावून घ्यायचा आणि मस्त असा सर्व करायचा आणि मस्त कुरकुरीत, चटपटीत, चीजी, टेस्टी असा हे चिप्स खायचे आणि मजा करायची। तर ही रेसिपी कशी वाटली, तुम्हाला जर छान वाटली असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिलीला सगळ्यांना शेअर करा आणि मला नक्की कळवा ही रेसिपी कशी वाटली। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।